उन्हाळा म्हटलं की आंबा आलाच, हो की नाही? आंब्याचा सीझन चालू झाला ना की सगळ्यात आधी मी हेच बनवते. तोंडात टाकताच विरघळणारा हा मौसूद असा छान मस्त रवाळ शिरा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण इथे ना मस्त मौसूद असा अगदी तोंडात टाकताच विरघळणारा हा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा बनवणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. अगदी सहज कोणीही बनवू शकेल एवढी सोपी आणि एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. तर इथे बघा, मी एक हापूस आंबा घेतलेला आहे. अगदी 1 वाटी रवा आणि 1 आंब्यामध्ये हा शिरा तयार होतो. तर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आंबा कापून घ्यायचा आहे. त्याचा गर आहे तो मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने सगळ्या आंब्याचा मस्त गर काढून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये आपल्याला हा आंबा फिरवून घ्यायचा आहे. तर इथे आंब्याचा गर काढून झालेला आहे. हे उगाच आपलं छान दिसावं म्हणून तुम्ही कसंही काढू शकता, काही हरकत नाही. तर इथे बघा, साधारणपणे 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. तूप मेल्ट झाल्यानंतर, गरम झाल्यानंतर आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तर मी बदाम घातलेले आहेत, काजू घातलेले आहेत आणि त्याचबरोबर पिस्ता घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने तुम्हाला जे आवडत असतील ड्रायफ्रूट्स ते घालू शकता. मनुकेसुद्धा घातले तरी चालतील. तर छान 1 ते 2 मिनिटं अगदी अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच तुपामध्ये मी 1 वाटी रवा घातलेला आहे. आता मी इथे जाड रवा वापरलेला आहे. तुम्ही यासाठी बारीक रवा वापरला तरी चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही रवा वापरू शकता. मी इथे जाड रवा घेतलेला आहे. आता रवा आपल्याला छान तुपावर एक 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी दूध घालायचं आहे. तर इथे बघा, छान हलवून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी हे दूध पूर्णपणे या रव्यामध्ये शिजलं गेलं, आटलं की त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे साखर घालायची आहे. आता साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. मी साधारणपणे 3 ते 4 चमचे साखर घातलेली आहे. आंबा गोड आहे. आता तुम्ही जो आंबा वापरताय आंब्याच्या गोडीप्रमाणे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर केशरचं दूध घातलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये घालायचा आहे आपल्याला जो आंब्याचा तयार केलेली प्युरी आहे, जो गर आहे, जो मिक्सरमधून आपण छान फिरवून घेतला आहे, तो घालून घ्यायचा. मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित छान मंद आचेवर परतून घ्या, जेणेकरून व्यवस्थित रवासुद्धा शिजला जाईल या आंब्याच्या गरामध्ये. आणि त्यानंतर अगदी 3 ते 4 मिनिटांसाठी मी याच्यावर झाकण ठेवून दिलं, जेणेकरून रवा मस्त आपला फुलतो, छान शिजला जातो. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जे तळलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालायचे आहेत. 1 ते 2 मिनिट मंद आचेवर छान परतून घ्यायचं आणि मस्त असा हा मऊ लुसलुशीत आपला आंब्याचा शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे की नाही? सोपी रेसिपी, अगदी झटपट तयार होतो. सकाळच्या घाईतसुद्धा तुम्ही तयार करू शकता. आणि आंब्याच्या सीझनमध्ये जर तुम्ही हा आंब्याचा शिरा नाही केला तर मग काय केलं, हो की नाही? त्यामुळे मस्त हा आंब्याचा शिरा एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. या पद्धतीने मस्त असा आपला मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. सध्या आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या मस्त अशा रेसिपीज येत आहेत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्यामुळे तुम्हाला त्या रेसिपी पाहता येतील आणि ट्रायसुद्धा करता येतील. तर बघा, किती मस्त असा आपला हा टेम्पटिंग आंब्याचा शिरा खाण्यासाठी तयार आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारा हा शिरा, करायलाही सोपा आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पटकन या मस्त मऊ लुसलुशीत आंब्याच्या शिरा रेसिपीला लाईक करा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. भेटूया अशा एका नवीन छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.